ठिकाणी आजीला सोडून देण्यात आलं होतं, तिथूनच या घटनेचा सविस्तरपणे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। आरेच्या याच जंगलामध्ये यशोदा गायकवाड या सकाळी 7च्या सुमारास पोलिसांना आढळून आल्या त्या या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ। या जर संपूर्ण परिसर पाहिला तर हा संपूर्ण परिसर हे एक निर्जन स्थळ आहे, जिथून रस्ता हा काही अंतरावर जरी असला तरी मुख्य रस्ता हा काही मीटर अंतरावरती आहे, जिथून पोलीस आतमध्ये आले आणि इथल्या स्थानिकांना ज्यावेळी या यशोदा गायकवाड दिसल्या त्यांनी याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी आता कुपर रुग्णालयात दाखल केलेलं आहे। मात्र एवढ्या घनदाट जंगलामध्ये या ठिकाणी बिबट्यांचा वावर वारंवार असतो, त्या ठिकाणी यशोदा गायकवाड या खरं तर रात्रीच त्यांना या ठिकाणी आल्या असतील असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। मात्र यशोदा गायकवाड या ठिकाणी एकट्या आल्याच कशा हा देखील तितका संशयाचा एक प्रश्न पोलिसांना पडलेला आहे। आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना यशोदा गायकवाड ज्यांना फारसं त्यांचं पत्ता किंवा नाव हे सांगताना अडचण येत आहे, ते फक्त त्यांचं नातवाचं आणि सुनेचं नाव सांगत आहेत। त्यामुळेच पोलिसांच्या एकूणच तपासाला कुठेतरी खीळ बसलेली आहे। पोलीस त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे आणि यशोदा गायकवाड या ठिकाणी आल्या कशा तर त्यांच्या आजारपणाला कंटाळूनच घरातल्यांनी त्यांना या ठिकाणी येऊन सोडलं याचा तपास करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकूणच जर का वस्तुस्थिती तशी आढळली तर पुढील पोलीस कारवाई ही देखील कायदेशीर करणार असल्याची माहिती स्वतः रवींद्र पाटील यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई।